जी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याचा 23वा हप्ता वितरणासंदर्भात महत्त्वाची अपडेट आहे। GR व वितरण कधी सुरू होणार आहे व कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होणार लगेच बघूया। तर लाडक्या बहिणींनो, आज 1 जून तारीख आहे व लाडक्या बहिणींना आता प्रतीक्षा आहे ते म्हणजे मे महिन्याचे पैसे आमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे। कारण अनेक लाडक्या बहिणींना मार्च व एप्रिल महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत बघा। मार्च व एप्रिल महिन्याचे पैसे मिळाले नाहीत, मग आम्हाला मेचा हप्ता तरी मिळणार का? तर लाडक्या बहिणींनो, महत्त्वाचे अपडेट असणार आहे कारण मे 23वा हप्ता वितरणासंदर्भात GR आता लवकरच येणार आहे व जे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून निधी वितरित केली जाणार आहे, जे महिला व बाल विकास विभागाला त्यामध्ये जो GR निघतो त्यामध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले पाहिजे आहे। आता मे महिन्याचा हप्त्याचं वितरण कधी होणार किंवा GR कधी निघणार? तर लाडक्या बहिणींनो, 10 ते 15 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे व GR सुद्धा त्याआधी येईल। पण त्याआधी लक्षात घ्या, तुम्ही पात्र आहे का नाही। कारण लाडक्या बहिणींनो, अनेक लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे पैसे आले आहेत, मात्र एप्रिलचे 1500 रुपये जमा झाले नाहीत। तुम्हाला सुद्धा असं झालं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा। कारण अनेक लाडक्या बहिणींना मार्चचे पैसे आले, मात्र एप्रिलचे 1500 रुपये जमा झाले नाहीत। मग आम्हाला मे महिन्याचे 1500 रुपये मिळणार का? तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही पात्र आहे, तुम्हाला 100% पैसे मिळायला पाहिजे। मात्र नवीन लेखाशीर्ष खाली लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे व त्यामध्ये अनेक लाडक्या बहिणींना ITR भरता म्हणून किंवा ज्यांची फॅमिली ITR भरतात त्याच्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये आता पैसे येणे बंद झालेले आहेत। त्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, तरी सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाही असं दिसून येत आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुमच्या संदर्भात सुद्धा असं झालं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे। कारण मे 23वा हप्त्याचं वितरण आता कधीही सुरू होऊ शकतं, कारण जे नवीन लेखाशीर्ष खाली लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत जे निधी आहे ते सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून महिला व बाल विकास विभागाला येणे गरजेचं आहे, जेणेकरून हप्त्याचं वितरण सुरळीतपणे होणे गरजेचं आहे। कारण अनेक लाडक्या बहिणींना 12 मे पासून मार्च व एप्रिलचे पैसे आले होते व त्यानंतर डायरेक्ट 23 तारखेला वितरण सुरू झालं व 1 दिवसातच वितरण संपलं, ज्यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून निधी आल्यानंतर जे उर्वरित लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आले। पण त्यामध्ये सुद्धा लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, अनेक लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं आहे। आता रेशन कार्ड वेगवेगळं आहे, तर इथे लाडक्या बहिणींना अपात्र का? म्हणजे ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे किंवा ज्यांचे दारिद्र्य रेषाखाली लाडक्या बहिणींचे जे उत्पन्न येत आहे त्या लाडक्या बहिणींना देखील ITRचं कारण सांगून काय केलेलं आहे, अपात्र करण्यात आलेलं आहे। तुमच्या बाबतीत हे असं झालं असेल तर नक्कीच आम्हाला कळवा, कारण योजना चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक लाडक्या बहिणींना मदत केली जाणार आहे व 23वा हप्त्याचं वितरण मार्च मध्ये पैसे आले, एप्रिल मध्ये पैसे जमा झाले, मार्च एप्रिलचे पैसे जमा झाले, त्यांना मेचे हप्त्याचं वितरण होऊ शकतं। मात्र अनेक लाडक्या बहिणींना मार्चचे पैसे आले, एप्रिलचे पैसे मिळाले नाही, त्यांचे 1500 कधी येणार व मेचे पैसे कधी जमा होणार हे सुद्धा एक प्रश्नचिन्ह आहे। त्या रिलेटेड महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदितीताई तटकरे यांनी सुद्धा स्पष्टता देणे गरजेचं असणार आहे। महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जास्तीत जास्त लाभार्थ्यांना शेअर करावा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्राला फॉलो सबस्क्राईब करा। धन्यवाद।